तूळ राशी अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 हा दिवस। तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात खूप काही घडलं असेल। कधी निर्णयांमध्ये गोंधळ, कधी नात्यांमध्ये ताण, कधी पैशांबाबत अनिश्चितता, पण आता सगळं बदलण्याची वेळ आली आहे। ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी साधा दिवस नाही, हा तो क्षण आहे जिथे नशीब तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करत आहे। जणू काही ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, आता थांबलेलं सगळं पुढे सरकणार आहे। आर्थिक स्थिती स्थिरतेकडून समृद्धीकडे प्रवास। तूळ राशीच्या लोकांसाठी ही अक्षय तृतीया आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठरणार आहे। आतापर्यंत पैसा येत होता पण टिकत नव्हता, कधी अनपेक्षित खर्च, कधी चुकीचे निर्णय, पण आता या दिवशी पैसा टिकण्याची आणि वाढण्याची ऊर्जा सक्रिय होत आहे। जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात, काहींना अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे हा काळ फक्त पैसा मिळवण्याचा नाही, तर आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचा आहे। तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक सकारात्मक बदल दिसू लागतील, नवीन संधी मिळतील, वरिष्ठांकडून मान्यता मिळेल, काही लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार, नवीन ग्राहक आणि नफा वाढण्याचे संकेत आहेत। एक छोटा निर्णयही पुढे जाऊन मोठा यश देऊ शकतो। तूळ राशीचं वैशिष्ट्य म्हणजे संतुलन, आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या नात्यांमध्ये तेच संतुलन परत येणार आहे। जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील, नातं अधिक गहिरं आणि मजबूत होईल। अविवाहितांसाठी योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे। एखादं नातं जे अडचणीत होतं ते पुन्हा फुलू शकतं। कुटुंब आणि सामाजिक जीवन आनंदाचा प्रवाह असेल। घरात आनंद, हसू आणि सकारात्मक वातावरण राहील। कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, एखादी शुभ बातमी घरात आनंद आणेल, समाजात मानसन्मान वाढेल। तूळ राशी, या काळात तुम्ही धन आकर्षित करण्यासाठी काही उपाय आवश्यक करावेत। या दिवशी पांढऱ्या किंवा गुलाबी वस्त्रांचा वापर करा। घरात सुगंधी फुलं ठेवा। सकाळचा संकल्प करा, उठल्यावर मनात बोला, माझ्या आयुष्यात संतुलन, सुख आणि संपत्ती कायम राहू। संध्याकाळचा दिवा लावा, तुपाचा दिवा लावून शांतपणे प्रार्थना करा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते। या काळात तुम्ही काय टाळावं, तर कोणताही निर्णय घाईत घेऊ नका। पैशांबाबत दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका। वादविवाद टाळा, कारण तुमचं नशीब शांततेतच फुलतं। ब्रह्मांडाचा खास संदेश हा तूळ राशीसाठी आहे। तूळ राशी, तुम्ही आतापर्यंत जे काही गमावलं ते तुमच्या आयुष्याची तयारी होती, आता जिंकण्याची वेळ आली आहे। ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे, जिथे तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतो। तूळ राशीच्या लोकांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की पैसा माझ्याकडे येतो पण टिकत नाही का? मी योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाही का? जर हो, तर लक्ष देऊ नका, कारण ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात धनाचा खेळच बदलून टाकणार आहे। हा फक्त शुभ दिवस नाही, हा तो क्षण आहे जिथे तुमच्या नशिबाचा दरवाजा अचानक उघडतोय आणि आत येत आहे संधी, पैसा आणि स्थिरता। आर्थिक स्थिती अचानक उंची गाठण्याचा काळ। या दिवशी तुमच्या राशीवर अशी ऊर्जा निर्माण होते जी थेट धनप्रवाहाशी जोडलेली आहे। आतापर्यंत जे अडकलेलं होतं ते सुटायला सुरुवात होईल, जे थांबलेलं होतं ते चालायला लागेल, आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल। अचानक एखादा आर्थिक लाभ होऊ शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती। जुने पैसे परत मिळणे, एखाद्या व्यवहारातून मोठा फायदा किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत, हे सगळं इतक्या अचानक घडू शकतं की तुम्हाला विश्वासही बसणार नाही। पैसा टिकवण्याची हीच खरी वेळ आहे, इथेच लोक चुकतात। तूळ राशीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे खर्च करताना भावनांमध्ये वाहून जाणं, पण आता ब्रह्मांड तुम्हाला एक मोठा धडा देणार आहे। पैसा कमवणं महत्त्वाचं आहे, पण तो टिकवणं त्याहून महत्त्वाचं। तुमची आर्थिक स्थिती कमाईपेक्षा जास्त टिकवणं सुरू होणार आहे। या दिवशी तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल काय होणार आहे माहिती आहे? पैसा येईलच, पण आता तो टिकेलही। आतापर्यंत तुम्ही जे काही कमावत होता त्यात काही ना काही अडथळा येत होता, पण आता तुमच्यावर अशी ऊर्जा काम करते जी पैशाचा प्रवाह स्थिर करेल। अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात, एखादी जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते, कधी विचारही केला नव्हता तिथून आर्थिक लाभ होऊ शकतो। हा अचानक लाभ तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो। नशिबाचा पलटवार, मोठ्या संधींचा संकेत। या अक्षय तृतीयेच्या आसपास एक अशी संधी येईल जी सुरुवातीला साधी वाटेल, पण जर तुम्ही ती ओळखली तर ती संधी तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकते। एखादा नवीन काम, एखादी ओळख किंवा एखादी कल्पना, ही तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी धनवृद्धीचं कारण बनू शकतात। लक्षात ठेवा,
नशीब दरवाजा उघडेल, पण आत जाण्याचा निर्णय तुमचा असेल. तुळ राशी, कधी तुम्हाला असं वाटत आहे का, माझ्या आयुष्यात सगळं का थांबलंय? मी प्रयत्न करतोय, पण योग्य वेळ कधी येणार? तर आता नीट ऐका, कारण ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी फक्त शुभ दिसत नाही, तर दैवी योजना सक्रिय होण्याचा क्षण आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत अडकल्या होत्या, ज्या स्वप्नांना तुम्ही जवळपास सोडून दिलं होतं, त्या सगळ्यावर आता ब्रह्मांड स्वतः काम करायला सुरुवात करते. दैवी योजना तुमच्यासाठी आधीच काहीतरी ठरलं आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही एकटे आहात, सगळं स्वतः करत आहात, पण खरं काय आहे माहीत आहे? तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं एका मोठ्या योजनेचा भाग होतं. तुम्ही जे नुकसान अनुभवलं, जे अपयश आलं, ते तुम्हाला थांबवण्यासाठी नव्हतं, ते तुम्हाला योग्य वेळेसाठी तयार करण्यासाठी होतं. आणि आता ती योग्य वेळ आली आहे. ब्रह्मांडाचे संकेत, लक्ष दिलं तर आयुष्य बदलू शकतं. या अक्षय तृतीयेच्या आसपास तुम्हाला काही अजब संकेत मिळू शकतात. एखादी गोष्ट वारंवार दिसणे, एखाद्या व्यक्तीशी अचानक भेट होणे, मनात अचानक एकच विचार पुन्हा पुन्हा येणे, हे सगळं योगायोग नाही. हे ब्रह्मांड तुमच्याशी बोलतंय. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, त्या संकेतांना ओळखा आणि त्यावर कृती करा. धन आणि संधी, दैवी वेळ सुरू झाला आहे. या काळात पैसा आणि संधी तुमच्याकडे येणारच आहेत. पण खास गोष्ट काय आहे माहीत आहे? हे सगळं योग्य वेळ आणि योग्य प्रकारे येणार आहे. एखादी संधी जी तुम्हाला आधी मिळाली नव्हती, ती आता मिळेल. एखादी व्यक्ती जी आधी मदत करत नव्हती, ती आता पुढे येईल. एखादा मार्ग जो बंद होता, तो अचानक खुला होईल. कारण आता दैवी वेळ, योग्य क्षण सुरू झाला आहे. अचानक बदल आणि जीवनाचा टर्निंग पॉइंट. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ इतका शक्तिशाली आहे की एक फोन कॉल, एक भेट, एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. आणि हे सगळं इतकं अचानक होईल की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. दैवी ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्यासाठी काही खास उपाय आहेत. या दिवशी सकाळी सूर्याला नमस्कार करा. मनात एक संकल्प करा, मी तयार आहे माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या बदलासाठी. संध्याकाळी शांत बसून 5 मिनिटं डोळे मिटा आणि स्वतःला यशस्वी, आनंदी आणि समृद्ध बघा. हा छोटासा उपाय तुमच्या विचारांना आणि नशिबाला एकाच दिशेने घेऊन जातो. ब्रह्मांडाचा अंतिम संदेश हा तुळ राशीसाठी. तुळ राशी, तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केलं आहे, पण आता सहन करण्याचं नाही, तर मिळवण्याचा काळ सुरू झाला आहे. ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय, तू तयार आहेस, आता मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. आजचा दिवस लक्षात ठेवा, कारण कदाचित हा दिवस तो आहे जिथून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. संकेत मिळतील, त्यांना ओळखा. संधी येईल, तिला पकडा आणि विश्वास ठेवा, कारण दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे. आणि लक्षात ठेवा, जे काही आता सुरू होईल ते अक्षय असेल, म्हणजे कधीही न संपणारं यश.